हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला परफेक्ट छोले कसे बनवायचे ते शिकवणार आहेत. तर तुम्ही डोळे झाकून अशा प्रकारचे छोले बनवू शकता. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर काय करायचं आहे, आपल्याला रात्रभर छोले पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. सकाळी उठल्यावर आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहे. बडी विलायची, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी, चक्री फूल आणि थोडीशी 2 चमचे चहा पावडर आपल्याला एका पोतलीमध्ये बांधायची आहे. आणि छोले उकडायला टाकताना आपल्याला ही पोतली त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. ही पोतली ॲड केल्यावर आपल्याला चवीसाठी थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची आहे. त्याच्यामुळे छोलेची चव अजून जास्त छान होते. त्याच्यानंतर पाणी आपल्याला योग्य प्रमाणात ॲड करायचं आहे आणि थोडासा सोडा टाकायचा आहे. म्हणजे छोल्याला जी चव येते आणि जे टेक्स्चर होतं ते अतिशय छान होतं. अशा प्रकारे आपल्याला आता 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे. आता सगळ्यात प्रथम आपल्याला कांदा जो आहे तो बारीक कापायचा आहे. आणि तो बारीक कापलेला जो कांदा आहे तो व्यवस्थित मस्तपैकी मऊसूत अशा प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या छोलेला खूप छान चव येते. आपल्याला कच्चा कांदा अजिबात ठेवायचा नाही. थोडासा आपल्याला झाकण ठेवायचं आहे अधूनमधून आणि तो अतिशय छान प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. या कांदा व्यवस्थित शिजल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे. म्हणून मी टोमॅटो जे आहे ते धुवून घेत आहे. त्या टोमॅटोमध्ये आपल्याला थोडीशी अद्रक आणि थोडंसं लसूण आणि हिरव्या 2-3 मिरच्या ॲड करायच्या आहे आणि मस्तपैकी ग्राइंडमध्ये छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे. आणि हे जेव्हा बारीक होईल तेव्हा जो छान मऊसूत शिजलेला जो कांदा आहे त्याच्यामध्ये ही प्युरी ॲड करायची आहे. हळद टाकायची आहे, छोले मसाला टाकायचा आहे, कश्मीरी लाल टाकायची आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही ही रेसिपी परफेक्ट ह्याच पद्धतीने जर केली तर तुमची ही रेसिपी कधीही फसणार नाही आणि अतिशय चवीला छान लागणार आणि सगळे विचारणार की ही छोले परत परत बनवत जा म्हणून. त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे तर ती तुम्ही लक्षात ठेवा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि फॉरवर्ड करा की ज्यांना छोले भटुरे खायला आवडतात किंवा छोले कुलचे खायला आवडतात तर त्यांनी ही रेसिपी तुम्ही शेअर करा. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, तेल सुटेपर्यंत शिजल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये जे उकडलेले छोले आहे तर ते टाकायचे आहे. आपण हे जे छोले आहे त्याच्यामध्ये जी पोतली टाकली होती त्याच्यामुळे जो कलर आहे छोलेला तो खूप सुंदर आलेला आहे. आता मी त्याच्यावर वरून लांब कापलेल्या मिरच्या आणि लांबसर कापलेलं अद्रक टाकलं आहे. त्याच्यामुळे छोलेला अजून मस्त चव येते. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे ते छोले आता व्यवस्थित उकळून घ्यायचे आहे. त्याला छान असा रंग येत जाणार आहे. जसे जसे छोले शिजतील तसं तसं त्याचा रंग जो आहे तो खूप छान वाढत जाणार आहे. आता ही ग्रेव्ही दिसते तुम्हाला, परंतु ती थोडीशी थंड झाल्यावर घट्ट होत जाते. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ग्रेव्हीचं जे आहे तर ती तुम्ही जसं उकळाल तर तशा प्रकारे ते छोलेचा जो टेक्स्चर आहे तो बदलणार आहे आणि त्याची जी टेस्ट आहे ती तशीच राहणार आहे. छोलेसोबत भटुरे किंवा कुलछा करतात. भटुरे तेलकट असतात म्हणून कुलछा करणे नेहमी छान असते. कुलछा करण्यासाठी मैद्यामध्ये आपल्याला दही टाकायचे आहे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकायची आहे, थोडंसं साखर टाकू शकता आणि तो जो डो तयार होणार आहे तर तो तुम्हाला किमान अर्धा तास आपल्याला हा डो तसाच ठेवायचा आहे झाकून. त्याच्यानंतर त्याला खूप छान टेक्स्चर येतं. अशा प्रकारे आपल्याला अर्ध्या तासांनी हे जे काही डो आहे त्याचे जे पीठ आहे तर त्याचे आपल्याला कुलछे बनवायचे आहे. कुलछा आपल्याला नॉर्मल चपातीप्रमाणे लाटायचा आहे. वरून थोडेसे तीळ, कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्तपैकी भाजायचं आहे. तर अशा प्रकारे कुलछा हा अतिशय साध्या पद्धतीने आपण करू शकतो आणि छोलेसोबत आपण सर्व करू शकतो. तर सोबत मस्तपैकी कांदा, लिंबू कापून घ्या आणि छानपैकी गरमागरम छोले सर्व करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग धिस.